2019 साली पुण्यामध्ये एक मोठा अपघात झाला होता। काही मागच्या वर्षामध्ये एक पावसाचा ट्रेंड आपण बघितला तर कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतो, हा नवा ट्रेंड सुरू झाला आणि त्यामुळे संपूर्ण आंबील ओढ्याला लागून असलेला जो परिसर होता, अगदी कात्रजपासून ते फरशी पुलापर्यंत म्हणजे दांडेकर पुलापर्यंत या सगळ्या भागामध्ये प्रचंड पाणी घुसलं आणि त्यावेळेला दुर्दैवानं पुण्यातील 13 नागरिक मृत्युमुखी पडले। मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानीसुद्धा झाली। त्यानंतर महानगरपालिका म्हणून ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आम्ही सत्तेत आहोत, या सगळ्या विषयाचा अत्यंत गांभीर्याने सगळ्यांनी आम्ही दखल घेतली, विचार केला आणि त्यानंतर आंबील ओढा संपूर्ण कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत तो रुंदीकरण करणं, खोलीकरण करणं, अतिक्रमण काढणं, अशा प्रकारचं काम आमच्या काळामध्ये आम्ही जवळपास 100-125 कोटी रुपयाचं काम आम्ही सुरू केलं। आज ते काम पूर्ण होत आलं। परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा होता, ज्या नाल्याच्या सीमा भिंती खाजगी ठिकाणी होत्या, खाजगी सोसायटींच्या होत्या, त्या ठिकाणी नियमाप्रमाणे महापालिकेला आम्हाला काम करता येत नव्हतं आणि म्हणून सातत्यानं आम्ही या विषयामध्ये महापालिका म्हणून राज्य शासनाकडे सुद्धा या विषयाचा पाठपुरावा करत होतो। मागच्या काही दिवसापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेला मी भेटलो, त्यांना विनंती केली की आपण पुणे शहराला ज्यावेळेला महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद नावाखाली काही निधी दिला जातो, आमचा हा महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहिला आहे। खाजगी ठिकाणी सीमा भिंती बांधण्यासाठी आम्हाला काही अडचणी येतात, त्यामुळे याच्यातनं काही विशेष निधी आम्हाला आपण द्यावा आणि म्हणून त्यांना 200 कोटी रुपयाची मागणी करणारं पत्र आपण दिलं। तात्काळ 8 दिवसाच्या आतमध्ये माननीय देवेंद्रजींनी माझ्या हातामध्ये आपण पाहता असाल हा शासन आदेश आहे, याच्यामध्ये पुणे महापालिकेला या सीमा भिंती बांधण्यासाठी 200 कोटी रुपये मंजूर केले। हाच आदेश माननीय महापालिका आयुक्तालय द्यायला आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो होतो। त्यामुळे माननीय देवेंद्रजी असतील, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सर्वांचंच, माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, या सर्वांचंच आम्ही पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार मानतो की इतका मोठा गंभीर विषय होता, संवेदनशील विषय होता आणि त्यासाठी 200 कोटी रुपये शासनानं आज महापालिकेला दिले, पुणेकरांना दिले, हे आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण आयुक्तांना भेटायला आलो। हा आदेश त्यांना आम्ही दिला आहे, शासनाच्या यंत्रणेत त्यांच्याकडे येईलच, पण आम्हाला तो ज्या आम्ही त्याचा पाठपुरावा केला ते आज प्रत्यक्ष काम झाल्याचा एक आनंद निश्चित वाटतो, समाधान वाटतं। त्यामुळे भविष्यामध्ये आता खाजगी सोसायट्यांच्या बाजूला भिंतींना ज्या सीमा भिंती असतील, खाजगी आमच्या वस्त्यांच्या बाजूला ज्या सीमा भिंती असतील, त्या ठिकाणी सुद्धा आता महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सीमा भिंतींचं काम पूर्ण होईल आणि भविष्यामध्ये पुढचा कायम कधीही असा धोका परत होणार नाही, दुर्दैवी जी घटना झाली अशी घटना होणार नाही, याचा एक निश्चितच आम्हाला आनंद वाटतो, समाधान वाटतं। मी अनेक वेळा सांगितलं की पक्षाने माझ्यावरती पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे आणि त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे पुण्याची जागा जिंकली पाहिजे, ती पुन्हा एकदा कायम ठेवली पाहिजे माननीय बापट साहेबांच्या नंतर। त्यामुळे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे। निश्चितपणे ही जागा आम्ही जिंकणार आहोत, परंतु एक निवडणूक प्रमुख म्हणजे पहिली माझी प्राथमिक जबाबदारी माझी ती आहे। तुम्ही इच्छुक आहात का लढण्यासाठी? तुमचे जे बाकीचे सहकारी आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, पण तुमची इच्छा आहे का लढायची? मी तुम्हाला म्हणाल तसं संघटनेची माझ्याकडे जबाबदारी आहे, मी कार्यकर्ता आहे। कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही, पक्षांनी संधी दिली तर कोण नाही म्हणतं, पण आमच्याकडे एक शिस्त आहे, आमच्याकडे एक सिस्टीम आहे, पद्धत आहे। हे कोण इच्छुक आहे याच्यावरती उमेदवारी ठरत नसते, पक्ष सांगतो, त्यावेळेला मात्र पक्ष जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो। तयारी सुरू केली आहे का? मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे। नाही, उमेदवार मी म्हटलं ना की निवडणूक प्रमुख म्हणून मी काम करतोय, जो असेल तो असेल, मला उद्या म्हटले तर मी असेल। निवडणूक प्रमुख म्हणून तुम्ही काम पाहताय, साधारणतः शहरातून किती इच्छुक उमेदवार आहेत? नाही, असं आमच्याकडं तुमच्याकडे तशी काही यादी? आमच्याकडं
तुम्ही कालही पाहिलं असेल की संपूर्ण राज्यामध्ये ज्या 23 जागा आम्ही लढवल्या त्या 23 जागामध्ये उद्या संपूर्ण 23 जागेमध्ये आमचे निरीक्षक जात आहेत. मी स्वतः सोलापूर लोकसभेचा निरीक्षक म्हणून उद्या सोलापूरला जातो आहे. पुण्यामध्ये आमचे आशिषजी शेलार येत आहेत. त्यामुळे 23 लोकसभेला 23 निरीक्षक आमच्या आत्ता राज्यभरात जात आहेत. तिथे पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आणि तो रिपोर्ट राज्याला जाईल आणि राज्य तो रिपोर्ट केंद्राला. ही सिस्टीम आहे आमच्याकडे. उद्या तुम्ही नसणार का बैठकीत? नाही, अशी पद्धत नाही आमच्याकडे. आमच्याकडे आता उद्या निरीक्षक येतील, त्यासमोर ती पदाधिकारी आपल्या भावना व्यक्त करतील. तुम्ही आहे का उद्याच्या बैठकीला, पुण्याच्या बैठकीला? नाही, पुण्याचं माझं मत मी माझ्या निरीक्षकांना सांगेन, पण मला सोलापूरची बैठक घ्यायला जायचं, मी तिकडे निरीक्षक आहे. नाही, हे बघा, आम्हाला काय कोणाबद्दल बोलायचं नाही. काय झालं, काही लोकांनी आता जमीन सोडली आहे, ते त्यांचं त्यांना नशीब काय आहे, त्यांचे त्यांना शुभेच्छा आहेत. नेत्यांची नावं घेऊन मोठं कोणी होत नसतं, स्वतःच्या कर्तृत्व मोठं व्हावं लागतं. तुम्ही सोलापूरचे निरीक्षक आहेत, आताचे जे सोलापूरचे जे खासदार आहेत त्यांचं तिकीट कापण्यात येते अशी माहिती म्हणजे असं कुठंही पक्षानं म्हटलं नाही, कुठंही आमच्या नेत्यांनी म्हटलेलं नाही. उद्या त्याची प्रक्रिया सुरू होती आहे. 23 लोकसभा ज्या आम्ही लढल्यात मागच्या वेळेला 2019ला, त्याची उद्या प्रक्रिया सुरू होती आहे. तिथे गेल्यानंतर जे पदाधिकारी, आमचे आजी माजी खासदार, आमचे जे काही संघटनेतले प्रमुख लोक आहेत, यांची मतं जाणून घेतली जातील आणि ती प्रदेशाला पाठवली जाईल आणि प्रदेश ते केंद्राला पाठवते. नाही, लेखी असं नाही. आम्हाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला तिथं आपलं मत व्यक्त करायला उद्या संधी आहे. मत व्यक्त करावंच लागेल ना, त्या प्रक्रियेचा एक भाग आहे मी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची देखील चर्चा आहे पुण्यातून. कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, त्यांनी लढवावी? नाही, आमचे कुठलेही नेते आले तरी आम्ही आनंदानंच काम करणार, विशेष नाही. देवेंद्रजी असले तर अजून आनंद आहे. पण शेवटी हे बघा, हे जर तर सगळं झालं, पक्ष काय विचार करतो हे आम्हाला माहीत नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.